माझा 15 वर्षाचा धीर माझा नवरा कामावर जाताच माझ्या लग्नाचा व्हिडिओ मला मागत होता आणि म्हणायचा की वहिनी मला USB द्या, मी टीव्हीवर बघेन. मी पण त्याला द्यायची. मग तो त्याच्या खोलीला लॉक करून तो व्हिडिओ पाहायचा आणि 1 तासानंतर USB परत द्यायचा आणि सोबत 2000ची नोट पण द्यायचा. पण आता मला शंका येऊ लागली की त्याच्याकडे एवढे पैसे कुठून येतात. एक दिवस USB दिल्यानंतर मी त्याच्या खोलीत लपली, पण त्याने USB टीव्हीला जोडताच माझे भान हरपले. कारण टीव्हीवर तर माझी रात्रीचे 9 वाजले होते. मी टीव्ही चालू केला आणि न्यूज चॅनल चालू केले. टीव्हीवर काही कार्यक्रम चालू होता. त्यात वहिनी आणि दीर मिळून गरीब नवऱ्याची फसवणूक करतात असे चालू होते. मी दुसरे चॅनल चालू केले. जवळजवळ तिथेही असेच काहीतरी चालू होते. मी बडबड करत टीव्ही बंद केला की आजकालच्या टीव्ही कार्यक्रमात त्यांना दीर वहिनीशिवाय काही दुसरे सुचत नाही. सगळीकडे फक्त दीर आणि वहिनीचीच चर्चा होते. त्यामुळे मी खूप नशीबवान होती, कारण माझा दीर खूप चांगला होता आणि माझा खूप आदर करत असे. घड्याळात पाहिलं तेव्हा मी टीव्ही बंद केला होता. रात्रीचे 10 वाजले होते. आत्तापर्यंत माझा नवरा यायला हवा होता. 5 वाजता ऑफिसमधून सुट्टी व्हायची आणि ते 6 पर्यंत यायचे. पण आज खूप उशीर झाला होता आणि ते अजून आले नव्हते. त्यांची वाट बघत मी थोडा वेळ घालवण्यासाठी टीव्ही लावून बसली. आत्ता 11 वाजले होते. माझा जीव अडकला. विचित्र विचार येत होते की काहीतरी वाईट घडले असावे. ते फोनही उचलत नव्हते. मग मी माझ्या दीराच्या खोलीत गेली. तो झोपला होता. मी त्याला उठवले आणि म्हणाली, जा तुझ्या भावाला शोध. ते अजून का आले नाही. आता मी त्याला सांगतच होती की दारावर थाप पडली. मी धावत जाऊन दरवाजा उघडला. माझा नवरा माझ्यासमोर उभा होता. पण मी काय बघते, नाही, हे होऊ शकत नाही. मी छातीवर हात ठेवला आणि त्याला विचारले, तू असे का केलेस. आमच्या सुखी वैवाहिक जीवनाला 3 वर्षे उलटून गेली होती आणि फक्त एका मुलाशी कमी होती. पण माझ्या नवऱ्याने मला कधीच याबद्दल टोमणा मारला नाही आणि आत्ता अचानक त्याने पुन्हा लग्न केले आहे. मी तिथे पुतळ्यासारखी उभी राहिली होती आणि तो त्याच्या दुसऱ्या बायकोला घरात घेऊन आला. मी ओरडून विचारले की बाळाची एवढीच इच्छा होती तर तू मला दुसरे लग्न करायचे आहे असे का सांगितले नाहीस. गुपचूप फसवणूक करायची काय गरज होती. माझ्या पतीनेही रागाने सांगितले, मी मुलांमुळे दुसरे लग्न केले नाही तर तुझ्या वागणुकीमुळे केले आहे. मला काहीच समजले नाहीये. मी असे काय केले आहे. मी नेहमीच तुझ्याशी प्रामाणिक राहिली आहे. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि माझ्यासमोर ठेवला. तुझ्या डोळ्यांनी बघ, तू माझ्या आधी कोणाकोणाची बायको राहिली आहे. त्याच्याकडून असे शब्द ऐकून मला असे वाटत होते जणू जमीन फाटावी आणि मी त्यात गळून जावी. मी त्याचा मोबाईल पाहिला. त्यात माझे काही फोटो आणि लग्नाचे काही व्हिडिओ होते. मला ते बघताच समजलं काय झालं होतं. मी 3 वर्षांपूर्वीच्या विचारात पोहोचली जेव्हा मी लग्न करून या घरात आली. माझे नाव सीमा आहे. आम्ही 3 बहिणी होतो. भाऊ नव्हता. माझे वडील एकटे कमावणारे होते आणि इतर सर्वजण खाणारे तर मोठ्या कष्टाने जगत होते. आता मुलाच्या इच्छेने मुलींची लाईन लावली होती आणि आता त्यांच्या लग्नाच्या वेळी परिस्थिती पूर्वीपेक्षा बिकट होती. माझ्या मोठ्या बहिणीने लहान वयातच घरकाम शिकायला सुरुवात केली होती आणि आईकडून शिवणकाम शिकून वडिलांचे ओझे थोडे कमी करण्याचा प्रयत्न करत होती. दुसऱ्या क्रमांकाच्या बहिणीनेही टेलरिंग शिकून लोकांचे कपडे शिवायला सुरुवात केली होती आणि वडिलांना माझ्याकडून ही एकच अपेक्षा होती की घरचे वातावरण पाहून मीही काहीतरी कौशल्य शिकावे. मला माझ्या घरचे वातावरण आवडत नव्हते, जिथे इच्छांना मारावं लागत होतं आणि एका गोष्टीसाठी तळमळ करावी लागत होती. मी थोडी गोरी होती आणि मला पूर्ण जाणीव होती की मी खूप सुंदर आहे. मला माझ्या आई आणि बहिणींप्रमाणे एका गरीब घरातून दुसऱ्या गरीब घरात जायचे नव्हते. मी आईला स्पष्ट सांगितले की मी श्रीमंत घरातच किंवा अशा घरात लग्न करेन जिथे जास्त लोक नाहीत आणि मी राणी बनून राज्य करू शकेल. आणि माझ्या नशिबाने मला ती संधी दिली आणि मी किरणला भेटली. मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती आणि ती तिथं माझ्या मैत्रिणीच्या वडिलांचा नातेवाईक होता. त्याच्या सुंदर व्यक्तिमत्वामागे अनेक मुली होत्या, पण मी माझ्या मैत्रिणीला स्पष्टपणे सांगितले होते की तू माझं त्याच्याशी बोलणं करून दे. मी माझ्या मैत्रिणीच्या माध्यमातून त्याच्याशी बोलू लागली. तेव्हा मला कळाले की तो एकटाच आहे आणि त्याचा 11 वर्षाचा लहान भावासोबत राहतो आणि खूप चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे. मला वाटले की मला यापेक्षा चांगले स्थळ कधीच मिळणार नाही.
माझ्या मैत्रिणीने त्याला माझ्यासाठी स्थळ आमच्या घरी पाठवले होते. त्याच्यासोबत त्याचा 11 वर्षाचा भाऊही होता, जो माझा दीर होणार होता. तो लहान मुलगा मला अजिबात आवडला नाही, कारण तो त्याच्या भावाच्या लग्नात खुश नाही हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मला वाटले की तो लहान मुलगा आहे, मी त्याच्याशी प्रेमाने वागले तर तो सहमत होईल. माझं लग्न झालं. रात्री माझा नवरा नुकताच खोलीत शिरला होता की त्याच्या भावाचा ओरडण्याचा आवाज ऐकून आम्ही बाहेर पळालो. तेव्हा तो पायऱ्यांवरून खाली पडला होता आणि त्याला दुखापत झाली होती. माझ्या नवऱ्याने त्याला आमच्या खोलीत आणली आणि बाकीची रात्रभर तो भावाला सांभाळण्यात गुंतला होता आणि मी जळत होती. मला समजत होतं की तो मुलगा त्याच्या भावाच्या लग्नामुळे खुश नाही. त्याच्या भावाला दुसऱ्यासोबत शेअर करणे त्याला सहन होत नव्हते. हळूहळू माझ्या नवऱ्यालाही ही गोष्ट समजली, पण त्यांनी मला समजावलं की तो लहान मुलगा आहे, तू त्याला प्रेमाने सांभाळलंस तर तो तुझ्याशी बरा होईल. माझ्या देवाला माहीत आहे की मी 2 वर्ष माझ्या दीराचे किती नखरे उचलले आणि त्याने माझा स्वीकार करावा यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण उलट तो त्याच्या भावाकडे माझ्याबद्दल वाईट तक्रारी करू लागला आणि मी पण विचार केला होता की मी खूप चांगला होण्याचा प्रयत्न केला आहे, आता मी त्याला घराबाहेर काढेन. मी माझ्या नवऱ्याचे कान भरू लागली की तो तुझा भाऊ त्याच्या मोठ्या वयाच्या मुलांशी मैत्री करू लागला आहे. काल मी त्याला सिगारेट ओढतानाही पाहिलं. मी स्वतः सिगरेटचा बॉक्स त्याच्या शाळेच्या बॅगेत लपवून ठेवला आणि जेव्हा माझ्या नवऱ्याने त्याची शाळेची बॅग शोधण्यासाठी उघडली तेव्हा त्याला त्यात सिगारेटचा बॉक्स सापडला. ती माझी नाही असे माझ्या दीराने सांगायला सुरुवात केली, पण माझ्या पतीकडे त्याचे एकही ऐकले नाही आणि त्याला घरापासून दूर असलेल्या बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश करून दिला. तो रडतच राहिला, पण त्याच्या चांगल्या शिक्षणासाठी माझ्या नवऱ्याने त्याला शहरात पाठवले होते. आता तो 2 वर्षे घरी नव्हता आणि माझे आयुष्य स्वर्गासारखे झाले होते. कोणताही त्रास आणि झंझट नव्हती, फक्त शांतता होती. मला आनंद झाला की तो 6 वर्षे तिथेच राहील. सुरुवातीला तो सुट्टीमध्ये सुद्धा घरी यायला नकार द्यायचा आणि खरे सांगायचे तर मला पण आनंद व्हायचा की चांगलं आहे. मला आशा होती की पुढच्या वर्षी पण तो येणार नाही, पण माझ्या आशा धुळीस मिळाल्या. यावेळी तो सुट्टीत घरी आला. 2 वर्षांनी मी त्याला पाहिले. तो 15 वर्षांचा वाटत नव्हता, तो त्याच्या वयापेक्षा 2 वर्षांनी मोठा दिसत होता. मला माहिती होतं की यावेळी तो घरी आला आहे तर नक्कीच तो पुन्हा माझ्या विरुद्ध तोंड उघडेल आणि त्याच्या भावाला माझ्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न करेल. पण जेव्हा त्याने त्याच्या भूतकाळातील कृत्यांबद्दल माझी माफी मागितली तेव्हा मला धक्का बसला आणि तो पूर्वीसारखा उद्धट दिसत नव्हता. तो जास्तीत जास्त वेळ त्याच्या खोलीत घालवायचा आणि आम्हा दोघांसोबत जेवायचा. माझे पती देखील त्याच्या बदलत्या सवयीमुळे खूप आनंदी होते. एक दिवस तो जवळ येऊन म्हणाला, वहिनी प्लीज मला तुमच्या लग्नाचा व्हिडिओ दे, मला तो बघायचा आहे. मी त्यावेळी तर पाहिला नव्हता, आता बघायचा आहे. मी म्हणाली, तो USB मध्ये आहे. तो म्हणाला, हो मग मी USB टीव्हीला जोडून ते पाहीन, यात मला काही आक्षेप कसा असू शकतो. मी त्याच्या खोलीत गेली आणि त्याच्यासाठी USB आणली. त्याने माझ्याकडून ती USB घेतली आणि खोलीला कुलूप लावून पाहू लागला. मी लक्ष दिले नाही आणि माझं काम चालू ठेवले. 1 तासानंतर तो त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि मला USB दिली आणि धन्यवाद म्हटले आणि 2000ची नोटही पकडवली. मी आश्चर्याने त्याला विचारले, हे कशासाठी? तर तो म्हणू लागला की तू माझी वहिनी आहेस म्हणून, आणि रूममध्ये निघून गेला. मी स्तब्ध राहून गेली. तो इतका बदलला ही खूप मोठी गोष्ट होती. आता संध्याकाळचे जेवण बनवायलाही तो मला मदत करायचा. आता माझ्या मनाही त्याच्यासाठी साफ होतं की तो चांगला मुलगा आहे. असो, तो फक्त 2 महिन्यांसाठी सुट्टीवर आला आहे, नंतर जाईल. दुसऱ्या दिवशी पुन्हा नवरा कामावर गेल्यावर माझ्या दीराने मला USB मागितली. मी आश्चर्याने विचारले, काल पण तर दिली होती. तो म्हणू लागला, वहिनी 1 तासात पूर्ण कुठे पाहिला जातो व्हिडिओ, माझ्याकडे फक्त 1 तास आहे आणि मग मला पण अभ्यास पण करायचा असतो, म्हणूनच मी रोज थोडे थोडे बघेन. त्या दिवशी सुद्धा तो खोलीत कुलूप लावून बसला. 1 तासानंतर USB परत केली आणि पुन्हा 2000ची नोट दिली. त्याच्याकडे बघून मी खूप आश्चर्याने म्हणाली की हे 2000 कशासाठी? तो म्हणाला, वहिनी तू माझी एवढी काळजी घेतेस फक्त एवढ्यासाठी, प्लीज तुम्ही हे ठेवा. भावाचेच पैसे आहेत जे त्याने मला दिले होते.
आता तुम्ही जर भावाला सांगितले तर तो तुमच्याकडून परत पैसे घेईल आणि मला ते पैसे परत देईल, म्हणून भावाला विचार करूनच सांग. माझ्या पतीने माझ्यासाठी कोणतीही कमी सोडली नव्हती, पण तरीही मी लोभात आली आणि आता माझा धीर रोज असंच करत होता. माझे पती कामावर गेल्यावर USB मागायचा आणि खोलीला बंद करून घ्यायचा. 1 तासानंतर USB सोबत मला 2000ची नोट द्यायचा आणि तो म्हणायचा, वहिनी हे पैसे सांभाळून ठेवा आणि खूप जमा झाले की तेव्हा शॉपिंगला जा. कधी कधी मला शंका यायची की त्याच्याकडे एवढे पैसे कुठून येतात. माझा पती इतकाही दयाळू नाही की तो त्याला दररोज खर्चाला पॉकेट मनी देईल. मग देतो कोण? 1-2 वेळा मी त्याला खिशात ATM कार्ड घेऊन बाहेर जाताना पाहिले. कदाचित त्याने स्वतःचेच खाते बनवले असेल किंवा तो माझ्या पतीच्या खात्यातून पैसे काढत असेल. मला समजू शकत नव्हते, कारण जर माझ्या पतीच्या खात्यातून पैसे निघत असतील तर माझ्या पतीला आत्तापर्यंत कळले असते. आता तर त्याची खोली बंद करून लग्नाचा व्हिडिओ पाहण्यानेही मला शंका येत होती. मी 1-2दा खोली उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दरवाजा न उघडता तासाभरानेच उघडला आणि म्हणाला, वहिनी मी खोली बंद केलेला असतो तर दार वाजवत नका जाऊ. आता माझ्या शंकेचे रूपांतर विश्वासात झाले होते की काहीतरी गडबड आहे. खोलीत असे काय आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तो मला रोज पैसे देतो कुठून? मी ठरवले की हे सर्व प्रकरण काय आहे, तो काय लपवत आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तो घराबाहेर गेला तेव्हा तो कुठे जातो हे पाहण्यासाठी मी देखील त्याच्या मागे गेली. तो बँकेत गेला होता. बँक बघून मला आश्चर्य वाटले की तो इथे काय करतोय. त्याचे वयही तेवढे नाही ज्याचे स्वतःचे खाते असावे आणि ते बनवले तरी तो कमावत नाही जे असं येऊन पैसे काढेल. हे सर्व काय होते? माझे डोके फिरू लागले. तो थेट बँकेतून घरी आला आणि काही वेळाने USB घेऊन त्याच्या खोलीत गेला. मी खोलीचा दरवाजा बंद दाराला कान लावून ऐकले. जर तो लग्नाचा व्हिडिओ पाहत असेल तर पार्श्वसंगीताचा आवाजही यायला हवा होता, पण खोलीत तर शांतता पसरली होती. खोलीत कोणीतरी आहे की नाही असे वाटत होते. आता मी माझे मन बनवले की मला स्वतःच आत जावे लागेल आणि तो काय करतो ते पाहावे लागेल. मी पुढे काय करायचं याचा प्लॅन बनवला. दुसऱ्या दिवशी त्याने लग्नाचा व्हिडिओची USB मागितला. मी त्याला USB दिली आणि याआधी की तो खोलीत जाऊन दरवाजा बंद करेल त्यापूर्वीच मी म्हणाली, मला बरे वाटत नाही आहे, मी झोपणार आहे, तू उठल्यावरच मला USB दे. मी त्याला बोलली, बघ जरा कोण आहे तिकडे, दारावर कोणाची थाप आहे. तो बाहेरच्या गेटच्या दिशेने गेला. तशीच मी पटकन त्याच्या खोलीत आली आणि सोफ्याच्या मागे लपली. त्याने हाक मारली, वहिनी गेटवर कोणीही नव्हते आणि तो त्याच्या खोलीत आला आणि दरवाजा बंद केला. मी वर पाहिले तो काय करणार आहे ते पाहण्यासाठी त्याने थोड्या वेळात त्याचा कॉम्प्युटर चालू केला. त्याच्या कॉम्प्युटरवर आणि टीव्हीवर एक लग्नाचा व्हिडिओ सुरू झाला. तो पाहून मला धक्काच बसला, कारण टीव्हीवर तर नवरी मीच दिसत होती, पण नवरदेव दुसरा कोणीतरी होता. नातेवाईक दुसरेच कोणीतरी होते. लग्नाचा सगळा सेटअपही वेगळा होता. तो काय करत होता हे मला समजत नव्हते. हे कसे शक्य आहे की मी अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे? त्याच वेळी मी बाहेर आली आणि दिराकडे पाहिले तर तो मला त्याच्या खोलीत पाहून घाबरला आणि म्हणाला, वहिनी तू इथे माझ्या खोलीत? मी म्हणाली, हो मी तुझ्या खोलीत, कारण मला तुझ्यावर संशय होता. तासभर खोलीला कुलूप लावून तो काय करतो, म्हणूनच आज मी इथे लपून बसली होती, जेणेकरून मला दिसेल आणि मी पाहिले देखील. टीव्हीकडे बोट दाखवत मी म्हणाली, हे सर्व काय चालले आहे? नाटक काय आहे हे? मला लवकर सांग, नाहीतर मी आत्ताच तुझ्या भावाला फोन करेन. तो पटकन नाही भावाला सांगू नकोस असं म्हणू लागला. मी तुला सर्व सत्य सांगतो. मी खरं तर व्हिडिओ एडिटिंग शिकत आहे. मी माझ्या भावाला आणि तुला सांगितले नाही, कारण माझा भाऊ चिडेल की तू आधी अभ्यास कर म्हणून. बोर्डिंग स्कूलमध्ये बरीच मुलं एडिटिंग करायची, म्हणून त्यांना पाहून हा माझा एक छंद बनला आणि मी देखील शिकू लागलो. आम्ही ते फक्त एक छंद म्हणून करायचो, पण नंतर आम्हाला व्हिडिओ एडिटिंगचे प्रोजेक्ट मिळू लागले आणि मी त्यासाठी आम्हाला पैसेही मिळू लागले. मी म्हणाले की ते सर्व ठीक आहे, पण मला सांग, तू माझ्या लग्नाचा व्हिडिओ का मागितलास? तेही तू एडिट करत होता ना? तो म्हणाला, मी फार काही करत नाही, फक्त वधूवरांचे चेहरे बदलत असल्याचे सांगू लागला. मला लग्नाचे व्हिडिओ एडिटिंग करण्याचा प्रोजेक्ट मिळाला होता,
काम फक्त एवढंच होतं की कोणत्याही लग्नाच्या व्हिडिओमध्ये एडिट केल्यानंतर त्यात वधूवराचे चेहरे बदलत करणे. मी एवढंच करत होतो. मी तुझ्या लग्नाचे व्हिडिओ एडिट करून दुसरे व्हिडिओ बनवायचो आणि मला भरपूर पैसे मिळवायचे. त्यातले अर्धे मी तुला देत होतो. तू आता टीव्हीवर जे बघते ते सगळं मी बदलून टाकले. तुझ्या जागी दुसरी कोणीतरी वधूचा चेहरा लावायचा आहे. नंतर ते तयार होईल. मला काही समजत होते, पण एक गोष्ट होती जी मला अजिबात समजत नव्हती. तो म्हणू लागला, वहिनी, यात काही चुकीचे नाही. नाही, मी काही चुकीचे करत नाही. लोक इतके महागडे लग्नाचे व्हिडिओ बनवत नाहीत, कारण फोटोग्राफर्स आणि मूव्ही मेकर्स जास्त पैसे घेतात. म्हणूनच ते 10-15 हजार रुपये देऊन कोणाच्याही लग्नाचा व्हिडिओ चेहरा करून घेतात. माझ्याकडे तर कोणाच्या लग्नाचा व्हिडिओ नव्हता. मला वाटलं की तुमच्या लग्नाचा व्हिडिओ असेल. मी विचार केला की तुमच्याकडून व्हिडिओ घेईन. प्लीज दादाला सांगू नको. मी पण अभ्यास करतो. बँकेत खातेही दुसऱ्याच्या नावावर आहे, पण मी वापरतो. त्याचे सगळे बोलणे ऐकून मी बाहेर आली होती. तो जे काही सांगत होता ते सर्व काही टीव्हीवर स्क्रीनवर दिसत होते. त्याने माझ्याऐवजी दुसऱ्या वधूचा चेहरा एडिट करून मला दाखवला होता आणि माझे समाधान केले होते. रोज 2,000 मिळत होते. मला अजून काय हवे होते आणि मला नुकसानही होत नव्हते. पण कळत नव्हतं की मनाला समाधान मिळत नव्हते. काहीतरी चुकीचं आहे असा खटका मनाला सतावत होता. जसजसे दिवस सरत गेले तसतसे माझ्या लक्षात आले की आता माझ्या नवऱ्याचे वागणे बदलू लागले होते. आता ते माझ्याशी बोलतही नव्हते. कामावरून येतात झोपी जायचे. मला वाटलं कामाचं दडपण असेल, त्यामुळे मी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. पण आता त्याची दुसरी बायको सोबत उभी आहे हे पाहून मला धक्काच बसला. मी काय केले आहे? माझ्या पतीने माझ्यासमोर मोबाईल ठेवला आणि म्हणाला की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती की तुझं आधी लग्न झालं असेल. तुझ्या पहिल्या लग्नाचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहिल्यावर तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो तोच व्हिडिओ होता जो मी त्या दिवशी माझ्या दिराच्या खोलीत तो एडिट करताना पाहिला होता. माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये माझ्या लग्नाचे अनेक व्हिडिओ होते ज्यात मी नवरी बनली गेली होती आणि ते व्हिडिओ त्याला एका अनोळखी नंबरवरून पाठवले गेले होते. मी रडत रडत म्हणाली, हे माझे नाही, तुझ्या भावाने केलेले आहे. हे त्याचे काम आहे. तो मला रोज लग्नाचा व्हिडिओ मागायचा. त्याने हे केले आहे. यात माझी चूक नाही. माझ्या पतीने माझ्या दिराला बोलावले तेव्हा त्यांनी येऊन मी काहीही नाही केले नसल्याचे पूर्णपणे नकारले. तो म्हणाला, मला तर व्हिडिओ कसे बनवायचे तेही येत नाही, तर ते कसे एडिट करणार? मला तर धक्काच बसला. त्याने त्याचा रंग पूर्णपणे बदलला होता. मी माझ्या नवऱ्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याला सांगितले की ते फोटो आणि व्हिडिओ खोटे आहेत. तुम्ही सकाळी वस्तीमध्ये जाऊन कोणालाही विचारा. तुम्हाला या व्हिडिओबद्दलची माहिती मिळाली तर तुम्हाला कळेल की ते खोटं आहे. ठीक आहे, मी सकाळपर्यंत सर्व काही सांगेन. तू खरी असलीस तर ठीक आहे, नाहीतर तुझ्यासाठी माझ्या घरात जागा नाही. तो त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत खोलीत निघून गेला. मी माझ्या दिराकडे पाहिलं आणि विचारलं की तू हे सगळं माझ्यासोबत का केलंस? तो म्हणाला, तू माझ्यासोबत काय केलंस ते विसरलीस? मी माझ्या भावावर किती प्रेम करत होतो, पण तू मला माझ्या भावाच्या मनात माझ्याबद्दल विष काढून मला त्याच्यापासून दूर केलंस. मी खूप आभारी आहे की मला एडिटिंग येत आहे. मी म्हणाली, तुला काय वाटते की तू नकली व्हिडिओ बनवून मला माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातून काढून टाकशील? सकाळी जेव्हा ते त्याला चौकशी केल्यानंतर तपासात कळेल तेव्हा सर्व सत्य बाहेर पडेल. तो हसायला लागला. मला माहीत आहे की यानंतर सर्व सत्य बाहेर येईल. माझा भाऊ देखील तुझी माफी मागेल, परंतु एक गोष्ट आहे जी तो कधीही करणार नाही. तो त्याच्या दुसऱ्या पत्नीला कधीही सोडणार नाही. माझा भाऊ इतका चांगला आहे की तो दुसऱ्या वहिनीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही. मग मी ज्या त्रासातून गेलो होतो त्याच त्रासातून तूही जाशील. तुलाही भाऊला शेअर करावे लागतील. आणि हो, मी तुला जे पैसे देत आहे ते तुझ्या स्वतःच्या ATM मधून इतर कोणत्याही बँकेद्वारे काढू शकतो होतो. मी रडत रडत म्हणाली की तू जितके मोठे षडयंत्र रचले आहे तितके तुझे वय नाही आहे. तो हसायला लागला आणि म्हणाला, वहिनी, बोर्डिंग स्कूलमध्ये पण तूच मला पाठवले होते. हे सर्व मी तिथूनच शिकलो आहे. मी निर्दोष होतो, पण तू मला या थरापर्यंत पोहोचवले आहेस. आता माझ्या सुट्ट्या संपल्या आहेत. मी उद्या निघून जाईन. माझ्या भावाला जरी कळाले की हे सर्व मी केले तर काय होईल? तो माझ्यावर रागवेल
पण आहे तर माझा भाऊ. एक दिवस उशिरा का होईना तो मला माफ करेल आणि तुझी सुद्धा माफी मागेल. पण तुझं तर नुकसान झालंय. आता तुला तुझ्या नवऱ्याला वाटून घ्यावं लागेल. आता तो हॉस्टेलला परत गेलाय. त्याने सांगितल्याप्रमाणेच घडलं. माझ्या पतीला सत्य कळले. त्याने माफी पण मागितली. पण भावनिक निर्णयामुळे त्याने आधीच दुसरं लग्न केलं होतं आणि आता तो त्या मुलीला घटस्फोट देऊ शकत नव्हता, कारण ती तिची चूक नव्हती. माझ्या धीराने अगदी बरोबर सांगितले होते की आता मला माझ्या नवऱ्याला आयुष्यभर शेअर करावे लागेल. त्याने त्याचा बदला माझ्यासोबत घेतला होता आणि माझ्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरे काहीही नव्हते. तर मित्रांनो, ही कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.